झी 24 तास एक पाऊल पुढे. नव्यानं भेटीला आलेल्या होणार असून मी ह्या घरची या मालिकेनं हळूहळू का होईना पण चांगलीच ग्रीप पकडलीये. चला तर मग ह्याच मालिकेतल्या सासू सुनांकडून जाणून घेऊया या मालिकेबद्दल. होणार सोनमी ह्या घराची या मालिकेच्या सेटवर आहोत आणि सासूबाई आणि सुनबाई दोघेही आहेत आपल्यासोबत. ते सगळं बरोबर आहे की मन मोठं असलं की सगळं काही व्यवस्थित होतं, पण सहा सासूबाईंचा आहेर आहे. कसं वाटतं? नुसती हॅव करणारी नकोय. बायको आल्यावर श्री आपल्याला विसरणार तर नाही ना? मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. हे म्हणजे कसं आहे, इथून सगळ्या सासवा उभ्या आहेत माझ्या आणि तुम्ही हा प्रश्न विचारलाय. नाही, जोक सपाट. खूप छान वाटतंय, पण ऍट द सेम टाइम खूप दडपण आलंय. म्हणजे तेजश्री प्रधानला, कारण खूप सिनियर ऍक्ट्रेसेस आहेत माझ्या बरोबर आणि त्यांच्याबरोबर काम करायचं म्हटल्यावर टेन्शन येणं फार स्वाभाविक आहे. आणि जान्हवी बद्दल म्हणाल तर खरंच तिचं मन खूप मोठं आहे, त्यामुळे सारं काही सामावून घेता येईल तिला, आय एम शुअर. आणि माझ्या सासूबाईंबद्दल म्हणजे आता सगळ्यांसमोर मीच बोलणं किती चुकीचं दिसेल ना, त्यामुळे मला वाटतं आपण एक एक सासूबाईंशीच बोलूया. नवीन सूनबाई येण्याच्या तयारीत आहे, कशी असावी ती, मनात काय वाटतंय? ऍक्च्युली प्रत्येकीला वेगवेगळं वाटतंय. आपापल्या कॅरेक्टरनुसार आम्हाला सून हवी आहे. म्हणजे मी खूप देवभोळी आहे, तर मला तशी सून आवडेल आलेली, म्हणजे मी तशी सून शोधते. तेजश्री, काय वाटतं या सासूबाई कशा आहेत, त्यांचा स्वभाव कसा असेल, या कशा वागतील? देवभोळ्या आहेत असं म्हणताय, तिथेच त्या नक्कीच भोळ्या स्वभावाच्या असतील आणि मला वाटतं त्यांच्याशी डील करणं सोपं असेल. आता या सगळ्या रिॲक्ट करताय तिकडे की तू ये का घरी, आम्ही बघतो तुला. मी स्वतःला असं आलीच वेल सांगते, त्यामुळे माझा असा अंदाज आहे. ऍक्च्युली खरं तर मी या सगळ्यांच्या बरोबर अजून शूट करायला नाही लागली आहे डायरेक्ट, कारण आमचा ट्रॅक एकत्र सुरू झाला नाहीये. त्यामुळे मी पण सध्या तुमच्यासारखीच अंदाज बांधते, तुमच्या सगळ्यांसारखी. आणि बघूया आपले कसे अंदाज कितपत बरोबर येत आहेत, किती चुकतायत. या ज्या सासूबाई आहेत त्या मायाळू वाटतात मला तरी चेहरे. तुला काय वाटतंय? खूप माया करतील असं वाटतंय. हो, म्हणजे एक काही वेळापूर्वी मी असं एक स्टेटमेंट केलं होतं की हिचा चेहरा बघून ही कोणाला त्रास देईल असं वाटतच नाही, पण त्यावर असा एक कटाक्ष आला होता माझ्याकडे आणि मला सांगितलं गेलं होतं की जसं दिसतं तसं नसतं, त्यामुळे जरा सांभाळून राहा. सो मला माहिती नाही, पण कशाही असल्या तरी आय एम शुअर जान्हवी सगळ्यांबरोबर छान प्रत्येकाची सायकी समजून घेऊन डील करू शकेल. नोकरी करणारी आहे, त्याच्यासोबतच ती डील करण्यात पण एकदम माहिर आहे. ते बघू ना आता, ती आमच्याशी डील करते का आम्ही तिच्याशी डील करतो ते, आणि कोण कोणाला ढील देतं ते पण बघूया. पण एक आम्हाला गोड साधी आमच्या सगळ्यांना सामावून घेणारी सून हवी आहे. त्यात मला जरा वाटतं की माझ्या मुलाला चांगलं खाऊ पिऊ घालेल अशी, प्रेमाने त्याचं करेल, समजूतदार असेल अशी सून मिळावी. आणि ती आता घरात आलं की कळेल मला कशी वागतेय, मग तिच्याशी आम्ही कसं डील करायचं हे आम्ही ठरवू. आणि आम्ही म्हणजे मी एकटी नाही, आम्ही सगळ्या मिळून एक मूठ आहे ना 5 जणींची, त्याच्यावर आमचा एक वरचष्मा असलेली आमच्या आजी, त्यामुळे सगळ्या मिळून ठरवू. मग दिशादर्शक आमच्या आजी असतात, त्यांनी आम्हाला सांगितलं अटॅक, तर आम्ही अटॅक करणार आणि मिळून सगळ्या मिळून अटॅक करणार. आणि नाही तर नाही, म्हणजे त्यांनी सांगितलं की नाही गोड वागायचं तिच्याशी, की आम्ही गोडच आहोत म्हणजे तशा. अरे खूप गोड, म्हणजे तुला थोडं सांभाळ त्या अर्थाने म्हटलं का मग अशी, की म्हणजे तुला डायबिटीस नको व्हायला ना, म्हणून फक्त. आणि आमचा मुलगाही गोडच आहे, त्यामुळे खरंच खूप गोड आहे ग, खूप गोड आहे आमचा मुलगा, दृष्ट लागावा इतका गोड येतो. प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आहेत. इथे बघितलं ना तुम्ही, लगेच कशी मुलाची बाजू घेतली गेली आणि सून ही म्हणजे जरा बघू कसं वागायचं, काय वागायचं. मुलगा इथे नाहीये तरी सुद्धा मुलगा गोड आहे ग, आमचा गोड आहे. कसं कळणार ना ती कशी आहे काय आहे, आल्यावर बघू. मुळात तू अस्तित्वात आहेस हेच आम्हाला अजून माहिती नाहीये, तर आम्ही कसं ठरवणार की तुझ्याबरोबर कसं डील करायचं. तू आम्हाला पुढे म्हणजे सून होणारी म्हणून काय माहिती नाहीयेस ना अजून, म्हणून फक्त.
तुमचा मुलगा लवकरच घेऊन येणार आहे तिला घरी. तोही आता त्या ट्रॅकवर आलेला आहे की हिलाच आता म्हणजे येतोय हळूहळू. पण तिचं आता स्वागत कसं करायचं की तिला खूप त्रास द्यायचा ते आता आम्ही स्ट्रॅटेजी ठरवू सगळी. अजून ठरलेलं नाही. अजून आल्यावर बघू. ती आमच्या घरात येणार असं पण कुणकुण नाही आम्हाला. मग ठरवू. आणि कदाचित आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्याच मुली बघत असू, प्रत्येक जण आपापल्या मनाप्रमाणे. तर अजून काय त्या मुलींची कसं आपापल्या शोधलेल्या मुलींची कसं वागायचं हेच ठरवत असू आम्ही कदाचित. पण आता 6 सासूबाई आहेत. 6 सासूबाईंनी जर वेगवेगळ्या 6 मुली त्याला शोधून ठेवल्या तर तसंही होऊ शकतं. त्याच्यातही मजा असू शकते. आणि वेगळी 7वीच निघेल कदाचित, हेही होऊ शकतं. सगळ्याच त्यासाठी पडद्या मला प्रेमाने 7 म्हणतात. आणि त्यासाठी मालिका बघायला लागेल ना सगळ्यांना. रोज बघावं लागेल. सोमवार ते शनिवार रोज 8 वाजता बघावी लागणार आहे आमची मालिका. आणि ती बघितलं तर कळेलच आपोआप की आम्ही कशा वागतो, किती गोड आहोत आम्ही. म्हणजे स्वतंत्रपणे गोड आहोत आणि तिच्याशी गोड, आंबट, कडू अशा सगळ्या खूप गोड आहेत. एका गाडीत बसायचं जे आपण जे प्रोमो बघतोय की ती सोन कुठे बसते काय बसते. प्रेमाने हो, प्रेमाने सामावून घेतले. 2 सासवा अगदी तिच्या संरक्षणासाठी तिच्या बाजूला बसल्या आणि मध्यभागी बसवलं तिला. असं नाही कोपऱ्यात टाकलं तिला. वा, असं नाही ऐकून घेणार आम्ही. मग कसं तुला काय वाटतं आता हे 6 सासूबाईंमध्ये तुझं स्वागत कसं होणार आहे? मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं असं वाटतंय. त्याच्यासाठी काय सांगशील? एकूण 6 वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकीचं वेगवेगळं कॅरेक्टर आपण घाललेलं पाहिलेलंच आहे. कसा एक्सपिरियन्स वाटतो? नवीन पुन्हा एकदा फ्रेश मालिका येते. नवीन मालिका येते. मी त्याच्यात एक खूप महत्वाची भूमिका करते आणि माझ्या आजूबाजूचे जे पिलर्स आहेत ते आम्ही जनरली यंग जनरेशन किंवा आमची जनरेशन म्हणतात. हो, कळतात आम्हाला अशी बोलणी. पिलर्स वगैरे म्हटलं जात आहे आम्हाला ते. म्हणजे आपण चवळीच्या शेंगेसारखं असायचं आणि आमच्या आकाराबद्दल कशाला भाष्य करायचं. अरे वा, बापरे. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. नाही, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. म्हणजे आम्ही जनरली असं म्हणतो की आम्ही आमच्या अनुभवानुसार एक थोडंफार आउटपुट देत असतो की पण मॅक्सिमम वेळा आमच्या आजूबाजूचे हे जे स्ट्रॉंग पिलर्स असतात ते आमच्या ग्रोथसाठी खूप गरजेचे असतात. आणि माझ्या फॉर्च्युनेटली मला खूप खूप छान कलाकार आजूबाजूला मिळाले. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आणि प्रत्येक सीनमध्ये, प्रत्येक मी म्हणेन वाक्यात, डिलिव्हरीमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळतं. कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे जो आमच्याकडे अगदीच आता सुरुवात झाल्यामुळे नसतो. आणि तो अनुभव खूप काही शिकवतो. कारण शेवटी ऑब्झर्वेशन असतं आपलं. अनुभव फार गरजेचा असतो. आम्ही जे काही डिलिव्हर करतो तुमच्यासारखंच माणसासारखी माणसं असतो आम्ही आणि तुम्हाला आम्ही तुमच्यासारखेच वाटावं ह्यासाठीचा आमचा प्रयत्न असतो. सो ह्यासाठी असे कलाकार आजूबाजूला असणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. आणि मी म्हणेन आम्हाला मंदार देवस्थई आणि रवी करमरकर यांच्यासारखे दिग्दर्शक मिळाले. त्यांच्याकडूनही मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. विचार करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. काही वेळा काही थॉट्सपर्यंत आमचा रीच नसतो. तर तो तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला ह्यांचा खूप उपयोग होतो आणि खूप मजा येते. आणि आय एम शुअर या प्रोजेक्टच्या निमित्ताने डे बाय डे मी स्वतःला वेगवेगळी उलगडत जाईन आणि तो बदल खूप पॉझिटिव्ह असेल आणि खूप छान असेल. तुम्ही फक्त सगळे आमच्या बरोबर राहा, इतकंच. एक जान्हवी म्हणून तू एका वेगळ्या चाळीत राहतेस. आज तू सेटवर आलेली आहेस पहिल्यांदा. सासवांचा एकूण रागरंग तुझ्या लक्षात आलेला आहे. पुढची लढाई कशी वाटते आज थोडंसं इथे बघितल्यानंतर? बेसिकली जान्हवीचा स्वभाव आपण पाहिला तर लढाई असं म्हणून ती घेतच नाहीये. कारण ती समोरच्या प्रत्येक माणसाला आपलंसं करून घेणारी आहे. त्यामुळे लढाई हा शब्द मला वाटतं जर एखादा शत्रू आपल्या समोर असेल तर आपण वापरतो. पण तिचा मुळात स्वभाव नाहीये. त्यामुळे तिला जे काही चॅलेंजेस आहेत समोर ते पण तिला असं वाटतं की हो म्हणजे मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतच. आणि ती खूप पॉझिटिव्ह आहे आणि प्रत्येक वेळी तिचा दृष्टिकोन हा खूप सकारात्मक असल्यामुळे तिच्यासाठी गोष्टी खूप सोप्या होतात. म्हणजे काही वेळा सोपी गोष्ट आहे ना, अर्धा ग्लास भरलेला आहे की रिकामा आहे, तर तिला तो भरलेला ग्लास बघायची सवय आहे. त्यामुळे त्या रिकाम्या ग्लासची हळहळ तिला कधीच नसते. सो मजा येते.
खूप छान वाटतंय आणि थँक्स टू जान्हवी, तेजश्रीला पण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि आमची कॅरेक्टर्स जशी तुम्हाला काहीतरी बोध देत असतात ना, तसं खरं सांगू तर आमच्या आतल्या तुमच्यासारख्याच माणसाला पण त्यांचा खूप उपयोग होत असतो आणि आय एम व्हेरी थँकफुल टू जान्हवी की स्वतःच्या विचारांमध्ये पण खूप फरक होतोय. मज्जा येते करायला, खूप छान वाटतंय. चला, खूप खूप धन्यवाद तेजश्री आणि ऑल दी बेस्ट. Thank you so much. Thank तर 6 सासूबाई आणि 1 सुनबाई असा एक नवीन फॅमिली ड्रामा तुमच्या भेटीला येतोय. दिवसेंदिवस तो अधिक उत्सुकतेचा असेल याची नक्कीच तुम्हाला आता याची चुणूक बघायला मिळाली असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.